नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे आपल्या चॅनलवर जॉब विथ भूषण. तुमच्यासाठी एक चांगली जॉब ऑपॉर्च्युनिटी घेऊन आलो मित्रांनो. ही जी भरती निघालेली आहे, स्टेट बँक ऑफ इंडियाकडून इथे वॅकन्सी निघालेली आहे. भारतीय स्टेट बँकमध्ये 2025 साठी इथं जी वॅकन्सी निघाली आहे, मॅनेजर क्रेडिट अनालिसिससाठी इथं वॅकन्सी असणार आहे. टोटल इथं 63 पदांसाठी इथं वॅकन्सी निघालेली आहे. चांगली पॉझिटिव्ह असणार आहे. याच्यामध्ये आपल्याला शैक्षणिक पात्रता असणार अप्लाय करण्यासाठी. एनी ग्रॅज्युएट डिग्रीवाले इथं अप्लाय करू शकता. एम-बी-ए वाले अप्लाय करू शकता. पी-जी-डी-एम वाले अप्लाय करू शकता. सी-ए वाले पण अप्लाय करू शकता. ओके. तर संपूर्ण माहिती तुम्हाला मी ह्या व्हिडिओमध्ये देणार. तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघायचा आहे. आणि चॅनलवर नवीन असेल चॅनलला सबस्क्राईब करायचं, बेल आयकॉनला प्रेस करायचं. टेलिग्राम चॅनल, WhatsApp ग्रुप, Insta आयडी, Facebook आयडीला फॉलो करून ठेवायचे. चला तर मग सुरू करूया व्हिडिओला. ही जी वॅकन्सी निघाली आहे स्टेट बँक ऑफ इंडियाकडून वॅकन्सी असणार आहे. सेंट्रल रिक्वायरमेंट ऑफिस जे असणार मुंबईला असणार आहे. याची जी वॅकन्सी जी निघालेली आहे रिक्वायरमेंट आहे स्पेशलिस्ट ट्रेड ऑफिसरसाठी तर वॅकन्सी रेग्युलर बेसिस जॉब असणार आहे. ऑनलाईन ॲप्लिकेशन फॉर्म चालू झालेले आहे. 11/9/2025 ते 2/10/2025 पर्यंत. स्टेट बँक ऑफ इंडिया इन्व्हाइट इंडियन सिटिझनशिप ऑनलाईन ॲप्लिकेशन्स फॉर्म आपल्याला वेबसाईट लिंक करून भरायची आहे. ओके. ज्याच्यामध्ये आपल्याला इथं ऑनलाईन आपल्याला डेट वगैरे पेमेंट्स वगैरे भरायचे आहे. आयडी प्रूफ्स वगैरे जे आपल्याला अपलोड करायचे, डॉक्युमेंटेशन अपलोड करायचे कॅटेगरीनुसार इंटरव्ह्यूवर आपल्या इथं शॉर्टलिस्टेड होणार. हा चांगली पॉझिटिव्ह आपल्याला इथं बघायला मिळते. ओके. त्याच्यामध्ये आपल्याला ट्रेनिंग वगैरे आपल्याला इथं एक्सपिरियन्स वगैरे इथं पाहिजे आहे. ट्रेनिंग वगैरे तुम्हाला प्रोव्हाइड होणार आहे. डिटेल ऑफ द पोस्ट दिलेलं आहे, वॅकन्सी दिलेली आहे, प्लेस ऑफ पोस्टिंग दिलेलं आहे. नेम ऑफ द पोस्ट दिलेला आहे. त्याच्यामध्ये आपल्याला दिलेलं आहे आपल्याला एज लिमिट आपल्याला पोस्टिंग दिलेली आहे आणि इंटरव्ह्यूवर आपलं शॉर्टलिस्टेड होणार आहोत. मॅनेजर अनालिसिससाठी इथं वॅकन्सी असणार आहे. क्रेडिट अनालिसिससाठी मिडल मॅनेजमेंट अँड ग्रेड स्केल 3ला वॅकन्सी असणार आहे. रेग्युलर जॉब वॅकन्सीच्या निघाल्या ह्याच्यामध्ये टोटल 58 वॅकन्सी. बॅकलॉगमध्ये 5 वॅकन्सी होत्या कॅटेगरीमध्ये. ओके. खाली या दोघांना आता बॅकलॉग आणि इथं रेग्युलर वॅकन्सी 63 वॅकन्सी असणार आहे. 25 ते 35 वर्षापर्यंत अप्लाय करू शकतो. एनिवेअर इंडियावाले इथं आपण अप्लाय करू. एनिवेअर इंडियामध्ये आपली पोस्टिंग असणार. इंटरव्ह्यू बेसवर आपलं शॉर्टलिस्टेड असणार आहोत. ओके. कॅटेगरीनुसार इथं संपूर्ण माहिती दिलेली आहे, जे की तुम्हाला इम्पॉर्टंट इथं नोट दिलेले आहे. ओके. आता याच्यामध्ये दिलेलं आहे इम्पॉर्टन्स इथं आपल्याला पॉईंट दिलेले आहेत, जे की आपण आता जाणून घेऊया. आता प्रोव्हिजनल फॉर द मे व्हेरी फॉर द कंडक्टेड फॉर द मोस्ट आपल्याला रिलेव्हंट फॉर द फुल टाइम ऑफ द एक्सपिरियन्स फॉर कॅन्डिडेटसाठी तर वॅकन्सी असणार आहे, जे की चांगली पॉझिटिव्ह दिलेली आहे. कॅटेगरीनुसार दिलेली आहे संपूर्ण माहिती. ओके. याच्यामध्ये आपल्याला दिलेली आहे पॉलिसीज वगैरे दिलेली आहे. ओके. याच्यामध्ये संपूर्ण माहिती आपल्याला स्टेप बाय स्टेप दिलेली आहे, जे की आपण आता जाणून घेणार आहोत. आता PWD साठी तर माहिती वगैरे दिलेली आहे. ओके. आपल्याला बघून घ्यायचं आहे. लिमिटची काउंट होणार आहे 31/8/2025ला काउंट होणार आहे. त्याच्यामध्ये आपले लिमिटमध्ये सूट असणार आहे. SC/STला OBCला 3 वर्षाची सूट, SC/STला 5 वर्षाची सूट असणार आहे म्हणजे इथं. आणि PWDला इथं आपल्याला UR/EWSला 10 वर्षाची सूट असणार आहे. PWD OBCला 13 वर्षाची सूट असणार आहे. SC/ST PWDला 15 वर्षाची सूट असणार आहे. ओके. याच्यामध्ये आपल्याला दिलेलं आहे डिक्लेरेशन दिलेलं आहे आपल्याला. ओके. संपूर्ण माहिती दिलेली आहे. डिटेल्स फॉर द रिक्वायरमेंट फॉर एज्युकेशनल अँड क्वालिफिकेशन्स दिलेले आहे. ओके. बेसिक आपल्याला एज्युकेशन क्वालिफिकेशनचे असतात 31/8/2025 पर्यंत काउंट होणार आहे. एनी ग्रॅज्युएट डिग्रीवाले अप्लाय करू शकता अँड MBA फायनान्स अँड PGDM वाल्यांसाठी चांगली पोस्ट CA वाल्यांसाठी. ओके. पोस्ट क्वालिफिकेशन एक्सपिरियन्सचे असणार आहे. याच्यामध्ये आपल्याला मिनिमम आपल्याला इथं जे असणार सक्सेसफुल आपल्याला कम्प्लिकेशन MBA वाल्यांसाठी PGDM वाल्यांसाठी 3 वर्षाची एक्सपिरियन्स इथं लागणार आहे. ओके. आणि याच्यामध्ये 3 वर्षाची एक्सपिरियन्स आपल्याला असेल तर चांगली पॉझिटिव्हच्यामध्ये आपल्याला बघू शकतो. पब्लिक सेक्टरमध्ये आपण काम केले असेल आपल्याला. ओके. प्रायव्हेट सेक्टर असो कोणतेही असो. ओके. त्यानंतर इथं आपल्याला क्वालिफिकेशन एक्सपिरियन्स आपल्याला त्याच्यामध्ये पाहिजे आहे. ओके. त्यानंतर इथं स्पेशलिस्ट स्किल रिक्वायर्ड दिलेली आहे आपल्याला. बॅलन्स शीट्स वगैरे आपल्याला पाहिजे. ओके. त्यानंतर इथे इम्पॉर्टंट दिलेले आपल्याला पॉईंट्स वगैरे दिलेले आहे. ओके. त्यानंतर आता इथं जॉब प्रोफाईलबद्दल माहिती दिलेली आहे आपल्याला. याच्यामध्ये आपल्याला जे की आपल्याला इथं क्रेडिट प्रोफाईल झाली तर वॅकन्सी असणार आहे. रिस्पॉन्सिबिलिटी असणार आहे. अनालिसिस करायचं असतं. ओके. त्यानंतर पोस्ट स्कॅन्स वगैरे स्टेज वाईज माहिती दिलेली आहे स्टेप बाय स्टेप. कीबद्दल इथं माहिती दिलेली आहे KRAs. ओके. त्यानंतर आपल्याला इथं असणार आहे ग्रेड प्रमोशन आणि आपल्या सॅलरीची माहिती दिलेली आहे. ग्रेड असणार आहे फ्रॉम प्रोबेशन पिरियड आणि रिमार्क दिलेली आहे. मिडल मॅनेजमेंट ग्रेड स्केल 3 असणार आहे. 6 मंथ आपलं प्रोबेशन पिरियड असणार 6 महिन्याचा. पगार असणार आहे 85,920 ते 1,05,280. याच्यामध्ये DA, HRA, CCA, प्रोव्हिजनल फंड आपल्याला कॉन्ट्रिब्युशन पेन्शन NSP संपूर्ण माहिती भेटणार आहे. सिलेक्शन प्रोसेस जी असणार आहे याच्यामध्ये इंटरव्ह्यू बेस असणार आहे. बेसिकली आपल्याला शॉर्टलिस्टेड आपल्याला कॅन्डिडेटला इथं इंटरव्ह्यूवर आपलं सिलेक्शन केलं जाणार आहे. ओके. तर आपल्याला 100 मार्काचा इंटरव्ह्यू असणार त्याच्यानुसार आपल्याला मार्क भेटणार आहे. ओके. त्याच्यामध्ये कॉल लेटर वगैरे दिलेलं आहे. हॉट कॉपीजबद्दल माहिती दिलेली आहे. हाऊ टू अप्लाय करण्यासाठी ईमेल ॲड्रेस, मोबाईल नंबर दिलेला आहे.
ओके. तर त्याच्यावर आपल्याला नोटिफिकेशनची माहिती भेटते. वेबसाईट लिंक दिलेली आहे याच्यामध्ये. ओके. ऑनलाईन फॉर्म भरायचा त्यासाठी आपल्याला ₹750 फीज असणार आहे. ऑल कॅटेगरीजला आणि एस-सी, पी-डब्ल्यूडीला कोणत्याही प्रकारची फी नसणार आहे. हाऊ टू अप्लाय करण्यासाठी आपल्याला 4 डॉक्युमेंट लागणार. रिटन्स, फोटोग्राफ, सिग्नेचर, रिझ्यूम, आयडी प्रूफ, फोटो आयडेंटिटी प्रूफ ऑफ डेट ऑफ प्रूफ, कास्ट सर्टिफिकेशन, पी-डब्ल्यूडी सर्टिफिकेशन, इन्कम सर्टिफिकेशन, एज्युकेशन सर्टिफिकेशन, फॉर्म नंबर 16 एक्सपिरियन्स सर्टिफिकेशन्स. ओके. त्यानंतर आपल्याला डॉक्युमेंट फाईलची टाईप असणार आहे पी-डी-एफ फॉर्मॅट A4 साईज असणार आहे 500 GB पर्यंत डॉक्युमेंट्स. ओके. त्यानंतर इथं संपूर्ण नॉमिनसी वगैरे डिक्लेरेशन सगळं माहिती फोटोग्राफ, सिग्नेचर, लेफ्ट टर्म, हँडरायटिंग डिक्लेरेशन अपलोड करायची आहे. ओके. जनरल इन्फॉर्मेशन वगैरे दिलेली आहे याच्यामध्ये वाचण्यासाठी. ओके. आणि इथं आपल्याला क्युरीजसाठी तर आपल्याला आयडी दिलेली आहे, जी की तुम्ही मेल वगैरे करू शकता किंवा त्या वेबसाईटवर जाऊन तुम्ही मोबाईल नंबरवर मिळून जातील. 11/9/2025 नोटिफिकेशन आलेली आहे. याची लिंक दिलेली आहे. त्यानंतर इथं माहिती वगैरे दिलेली आहे ॲडव्हर्टाइजमेंटची. ओके. त्यानंतर इथं डिक्लेरेशन फॉर अंडरटेकिंग दिलेलं आहे, जे की तुम्हाला इथे भरून घ्यायचं आहे मॅनेजमेंटसाठी. जे की इथं आपलं नाव येणार आहे, त्याचं वाईफ, डॉटर जे पण असेल, हॅव फॉर द ॲप्लिकंट फॉर द पोस्ट मॅनेजर क्रेडिट अनालिसिस. ओके. 11/9/2025 फॉर द कन्फर्म फॉर द पोस्ट क्वालिफिकेशन 3 इयर फॉर कॉर्पोरेट क्रेडिट, हाय व्हॅल्यू ऑफिसर फॉर सुपरवायझर फॉर शेड्यूल फॉर द कमर्शियल असोसिएट फॉर याच्यामध्ये शेड्यूल कमर्शियल बँक्स OR. ओके. याच्यासाठी आपल्याला असतं सिग्नेचर्स आणि डेट ऑफ प्लस नेम त्याने डेट ऑफ प्लस आणि डेट टाकायची आहे. ओके. त्यानंतर इथं दिलेलं आहे डिक्लेरेशन आपल्याला इथे पण दिलेलं आहे अंडरटेकिंगसाठी परत एकदा सेम तसंच दिलेलं आहे त्या टाईपमध्ये. ओके. आपल्याला लागणार आहे. ओके. जर संपूर्णमध्ये तुम्हाला मी सांगितलेलं आहे. जर तुम्हाला काही डाऊट असेल तर मला तुम्ही कमेंट बॉक्समध्ये कमेंट करा किंवा मला Instagram, Facebookला मेसेज करा. त्याची लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मिळून जाईल. आणि PDF फाईल जर डाउनलोड करायचं असेल टेलिग्राम चॅनल, WhatsApp ग्रुपवरून डाउनलोड करून घ्यायची. त्याची पण लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मिळून जाईल. अप्लाय करण्याची लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देऊन देईल, जी की तुम्हाला 11/9/2025 2/10/2025 पर्यंत अप्लाय करायचं आहे. काही डाऊट असेल तर कमेंट्समध्ये कमेंट करा. व्हिडिओ आवडला असेल लाईक करायचं, जास्तीत जास्त मित्रांना शेअर करायचं आहे आणि चॅनलवर नवीन असेल चॅनलला सबस्क्राईब करायचं, बेल आयकॉनला प्रेस करायचं आहे. अशा तुमच्यासाठी नवीन-नवीन जॉब ऑपॉर्च्युनिटी घेऊन येत असतो. अशाच नवीन-नवीन जॉब ऑपॉर्च्युनिटीसाठी आपण आता भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तोपर्यंत जय हिंद मित्रांनो. थँक यू.